पाकिस्तानने शांतीवार्ता घेतल्या, त्यांचं मोठं नाव झालं, चर्चा फिसकटली तरी पाकिस्तानचा भाव वधारलाय हे खरं. पण या साऱ्यात एक न्यूयॉर्कचं हॉटेल भलतंच चर्चेत आलंय. खोटं वाटेल पण अमेरिकेत न्यूयॉर्कमधलं 5 स्टार आयकॉनिक हॉटेल, तेही पाकिस्तानच्या मालकीचं, आणि तेही भारत पाकिस्तान फाळणीपूर्वी बांधण्यात आलेलं. आणि त्या हॉटेलची एक डील पाकिस्तानला शांतीवार्तेपर्यंत घेऊन गेली अशी चर्चा आहे. अर्थात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा त्या हॉटेलमध्ये इंटरेस्ट आहे आणि ते हॉटेल हे नव्या जागतिक चर्चेचं केंद्र ठरतंय. आहे का या हॉटेलचं गौड बंगाल, याविषयी जाणून घेऊ ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ. तर न्यूयॉर्क जगातल्या सर्वात महागड्या शहरांपैकी एक आणि त्या शहराच्या मध्यभागी उभं असलेलं एक आयकॉनिक हॉटेल रूझवेल्ट हॉटेल, जिथे एकेकाळी मोठे मोठे नेते, सेलिब्रिटीज आणि अब्जाधीश थांबत होते. हे हॉटेल अमेरिकेत असून सुद्धा अमेरिकेचं नाहीये, तर ते आहे पाकिस्तानचं. आणि आता त्या हॉटेल संदर्भात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक डील झाली आहे. आणि ही डील होण्याचा काळ, युद्धाचा काळ, शांतीवार्तेचा काळ, हे सारं एकाच वेळी घडून येणं हा निव्वळ योगायोग आहे, यावर कोणी भाबडा सुद्धा विश्वास ठेवणार नाही. काहीतरी शिस्त आहे असं जगभरात अनेकांना वाटते अशी ही डील त्या हॉटेलच्या रिडेव्हलपमेंटची. आता हॉटेलचं रिडेव्हलपमेंट ही काही नवीन गोष्ट नाहीये, पण न्यूयॉर्कच्या मध्यभागी उभं असलेलं हे हॉटेल पाकिस्तानसाठी फक्त मालमत्ता नाही, तर आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा एक आधार ठरणार आहे म्हणे. पण ही डील सगळ्यांनाच फिशी आणि अनबिलिव्हेबल वाटते. ती का? न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध रूझवेल्ट हॉटेलच्या पुनर्विकासासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात एक नुकताच करार झालाय. पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की या डीलमधून या प्रॉपर्टीची जास्तीत जास्त किंमत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पण इथेच खरी शंका निर्माण होते, कारण इतक्या मोठ्या करारात सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी स्पष्ट नाहीये. एक म्हणजे एकूण खर्च किती होणार आहे, या प्रोजेक्टची मालकी पाकिस्तानची, पण रिडेव्हलपमेंट त्यावर नियंत्रण कोणाचं असणार आहे, रिडेव्हलपमेंट नंतर होणारा नफा कसा वाटला जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही समोर आलेली नाहीयेत. आणि म्हणूनच हीच डील फक्त एक साधं बिझनेस ॲग्रीमेंट नसून त्यामागे काहीतरी मोठं, गुंतागुंतीचं आणि कदाचित संशयास्पद असल्याची चर्चा आता जोर धरते. या सगळ्या प्रकरणात अजून काही मोठे प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे हा करार पाकिस्तानच्या IMF कर्ज व्यवस्थापनाच्या धोरणाशी नेमका कसा जुळतो. कारण सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जाते आणि IMFच्या अटी पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या मालमत्तेतून पैसा उभा करावा लागतोय. मग ही डील त्याच दिशेने टाकलेलं पाऊल आहे का, की यामागे अजून काहीतरी वेगळाच गेम सुरू आहे? आणखी एक मोठा वाद GSA म्हणजेच जनरल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची सरकारी संस्था आहे, जी साधारणपणे US सरकारच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करते. पण एका परदेशी देशाच्या म्हणजेच पाकिस्तानच्या मालकीच्या हॉटेलच्या रिडेव्हलपमेंटमध्ये तिची भूमिका का आणि काय असणार आहे, हा आता मोठा प्रश्न पडतो. रायटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार या डीलमध्ये GSAचा सहभाग तिच्या नेहमीच्या कार्यक्षेत्राबाहेरचा आहे. यामुळे हा करार अधिक संशयास्पद वाटतोय. यात आणखी एक ट्विस्ट असा आहे, तो म्हणजे याआधी पाकिस्तान सरकारने दावा केला होता की JP मॉर्गन चेस सारख्या मोठ्या बँकेने ही मालमत्ता विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्याची किंमत जवळपास $1 अब्ज इतकी होती. पण पाकिस्तानने ती डील हाणून पाडली का, तर कारण त्यांना ही प्रॉपर्टी विकायची नव्हती, तर रिडेव्हलपमेंट करून त्यातून जास्त फायदा मिळवायचा होता. त्यावेळी PIAने हे सांगितलं होतं की रिडेव्हलपमेंटचा पर्याय निवडला तर इस्लामाबादला त्या मालमत्तेमध्ये आपला हिस्सा कायम ठेवता येईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शांतपणे पाकिस्तान सरकारसोबत या संदर्भातले MOU केलेत. फेब्रुवारी महिन्यात स्वाक्षरी झालेल्या कराराबद्दलची माहिती मात्र अत्यंत मर्यादित ठेवण्यात आली आणि याच गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात असलेलं हे 19 मजली हॉटेल एकेकाळी अत्यंत प्रतिष्ठित मानलं जात होतं, जिथे अनेक पाकिस्तानी नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असायची. विशेष म्हणजे ही फक्त एक इमारत नाही, तर पाकिस्तानसाठी एक अत्यंत मौल्यवान फॉरेन ॲसेट आहे. कारण हे हॉटेल पाकिस्तानच्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजेच PIAच्या मालकीचे. PIAने हे हॉटेल सर्वप्रथम 1979 मध्ये भाड्याने घेतलं होतं आणि नंतर सुमारे 2000 साली $36.5 मिलियन मध्ये ते पूर्णपणे खरेदी केलं. मॅनहॅटनमधला पूर्ण ब्लॉक वापरणाऱ्या प्रॉपर्टीसाठी किंमत अत्यंत कमी मानली जाते, पण पाकिस्तानच्या मालकीखाली सुरुवातीच्या काळात या हॉटेलने चांगलाच नफा मिळवला होता आणि एका टप्प्यावर वार्षिक नफा त्यांचा सुमारे $29 मिलियन पर्यंत पोहोचला होता. मात्र सातत्याने झालेलं गैरव्यवस्थापन, वाढते खर्च आणि देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे हळूहळू परिस्थिती बिघडत गेली. शेवटी कोविडमध्ये 2020 साली हे हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आलं. त्यानंतर 2023 मध्ये
आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानने बंद पडलेल्या या इमारतीला न्यूयॉर्क शहर प्रशासनाला भाड्याने दिलं। त्यावेळेचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या कार्यकाळात ही इमारत मायग्रंट्स लोकांसाठी वापरण्यात आली। पण न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार हा करार तब्बल $220 मिलियन होता आणि ज्यामध्ये सिटी ॲडमिनिस्ट्रेशन प्रत्येक खोलीसाठी दररोज $210 पर्यंत पैसे देत होतं। शेवटी टॅक्स पेअरच्या पैशातून किमान $146.6 मिलियन देण्यात आले। मात्र टॅक्स पेअरच्या पैशातून इतका मोठा फायदा झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने आपली आर्थिक जबाबदारी काही पूर्ण केली नाही। न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या हॉटेलवर अजूनही न्यूयॉर्क सिटी प्रशासनाने सुमारे $13.6 मिलियन प्रॉपर्टी टॅक्स थकबाकी आहे। तसंच जवळपास $1 मिलियन पाण्याचं बिल बाकी आहे। त्याचबरोबर या जागेच्या पुनर्विकासाची क्षमता $1 बिलियन पेक्षा जास्त आहे। विशेषतः अशा बाजारात जिथे ऑफिस भाडं पर स्क्वेअर फूट $200 पेक्षा जास्त आहे। आता या कराराच्या वेळेमुळेच अधिक संशय वाढला आणि हा करार जाहीर झाला त्याच सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस उद्घाटनाच्या बैठकीला उपस्थित होते। हा करार इस्लामाबाद आणि अमेरिकेमधल्या वाढत्या संबंधाचा एक भाग बनला जातो, कारण यामध्ये पाकिस्तानच्या रेकोर्डिक खाण प्रकल्पाला सुद्धा अमेरिकेचा पाठिंबा मिळाला। त्याचबरोबर व्हाईट हाऊसने हे स्पष्ट केलं आहे की या प्रकल्पासाठी अमेरिकन टॅक्स पेअरचा पैसा वापरला जाणार नाहीये। मात्र त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर हा प्रकल्प नफा मिळवण्यासाठी असेल तर पाकिस्तानला या प्रॉपर्टीत आणखी गुंतवणूक करावी लागणार असताना असा करार करण्याची गरज काय होती। पण सध्या तरी एकेकाळी द फ्रेंच कनेक्शन आणि वॉल स्ट्रीट सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेलं हे ऐतिहासिक हॉटेल आज आपल्या भूतकाळाच्या केवळ फिक्या सावलीसारखी उरलंय। पण त्या सावलीत शांती कराराच्या प्रयत्नांआड अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये काहीतरी शिस्त आहे, ज्याकडे जगाचं लक्ष आहे, पण माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। त्याचबरोबर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा।